मित्रांनो, यावर्षी सरकारने पीक विम्यामध्ये 5 मोठे बदल केलेले आहेत. ज्याच्यामध्ये शेवटचा बदल तर तुम्ही ऐकलात तर तुमची पीक विमा भरण्याची इच्छा सुद्धा होणार नाही. तर मित्रांनो, जवळपास गेल्या वर्षीपासून पीक विमा हा सरकारने शेतकऱ्यांचा हिस्सा भरून पीक विम्याची जी सुविधा आहे ती सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये काय झालेले आहे, तूर, मूग, उडीद या पिकासाठी गेल्या वर्षीपेक्षा जास्त थोडीफार रक्कम वाढवण्यात देखील आलेली आहे. तर त्याच प्रश्नांची उत्तरे किंवा जे 5 मोठे बदल झालेले आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण 2 ते 3 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर पीक विम्यामध्ये 5 कोणते मोठे बदल आहेत ते सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया. ज्याच्यामध्ये जवळपास बघायचं झालं तर ई पीक पाहणी ही सक्तीची करण्यात आलेली आहे. म्हणजे कंपल्सरी ई पीक पाहणी तुम्हाला लागणारच आहे. आता आजपर्यंत काय होतं माहिती आहे का, तुम्ही पीक विमा भरला परंतु तुम्ही ई पीक पाहणी, समजा काही जण काय करत होते, पीक विमा कापसाचा 1 एकर भरत होते आणि पीक पाहणीमध्ये कापूस 1.5 एकर टाकत होते, असं करत होते. परंतु यावर्षी जर तुम्ही 1 एकरचा पीक विमा कापसाचा भरला तर तुम्हाला ई पीक पाहणीमध्ये सुद्धा तुम्हाला कापूस 1 एकरच दाखवावा लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर जे शेतकरी आता म्हणजे अगोदर काय होतं, ई पीक पाहणी तुम्ही शेतकरी स्तरावर सुद्धा करू शकत होते. परंतु यावर्षी काय झालेलं आहे, जे सहाय्यक नेमून दिलेले आहे, म्हणजे आता काही गावामध्ये काय झालेले, पाटीलकड सहाय्यक पद हे पाटील गावातील पाटलाकडं नेमणूक करण्यात आलेली आहे सहाय्यक पदाची. तर त्यांच्याकडूनच तुम्हाला यावर्षीपासून पीक पाहणी करावी लागणार आहे. त्यानंतर दुसरा मोठा बदल म्हणजे ॲग्रिस्टॅग फार्मर आयडी बंधनकारक. हे तर ॲग्रिस्टॅग निघलं तेव्हापासून, म्हणजे फार्मर आयडी निघाला तेव्हापासून हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षीपासून फार्मर आयडी हा तुम्हाला कंपल्सरी करण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसरा मोठा बदल म्हणजे मयत व्यक्तीच्या नावे विमा भरल्यास हप्ता जप्त. आता बऱ्याच जणांचं काय झालेलं आहे, आजीच्या नावावर किंवा काही जणांचं वडिलांच्या नावावर वगैरे जमीन होती. त्यांनी काय केलेलं आहे, वारस हक्क नोंदवलेला नाही किंवा त्यांच्याच नावावर जमीन असल्या कारणास्तव त्यांनी त्यामध्ये वारस हक्क किंवा वाटणी वगैरे केलेली नाही. तर अशा शेतकऱ्यांना यावर्षी पीक विमा भरता येणार नाही. जर पीक विमा भरला तर तुमचे 5 वर्षे सर्व शासकीय योजना आहेत शेतीविषयक, त्या तुम्हाला बंद करण्यात येतील, तुम्हाला त्यापासून वगळण्यात येईल. त्यानंतर चौथा मोठा बदल म्हणजे फसवणूक केल्यास 5 वर्षे योजनांमधून ब्लॉक. आता हे जे आपण 3 मोठे बदल बघितलेले आहेत त्यामध्ये जर तुम्ही फसवणूक केली तर तुम्हाला 5 वर्षे कोणत्याही शासकीय किंवा शेती योजनांचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, आता सर्वात मोठा बदल म्हणजे जे आपण सांगितलं होतं शेवटचा बदल मोठा आहे, तो म्हणजे तुम्हाला कमीत कमी पीक विम्यासाठी 10 गुंठेची अट ठेवण्यात आलेली आहे. आता अगोदर काय होतं तुम्हाला सांगतो. अगोदर काय होतं, तुमचं जर एखाद्या गटामध्ये तुमचं 5 गुंठे जमीन असेल किंवा 3 गुंठे, 4 गुंठे, 5 गुंठे या पद्धतीची जर तुमची जमीन असेल. आता काही शेतकऱ्यांची काही गटामध्ये काय असतील 8 गुंठे, 9 गुंठे या पद्धतीच्या जमिनी असतात. तर तुम्हाला त्या गटातला पीक विमा भरता येणार नाही. यावर्षीपासून तुमचं जर क्षेत्र एखाद्या गटामध्ये 10 गुंठ्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्या गटासाठी तुमचा पीक विमा भरता येणार नाही. तुम्हाला कमीत कमी 10 गुंठे जमीन ही पीक विम्यासाठी अनिवार्य करण्यात आलेली आहे, बंधनकारक करण्यात आलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला जे क्षेत्र आहे ते तुम्हाला आता 10 गुंठ्यापेक्षा जास्तच असणं आवश्यक आहे कोणत्याही गटामध्ये. आता असं असतंय बाबा, तुमचं काही गटामध्ये 1 एकर, 2 एकर असू शकतं, 20 गुंठे असू शकतं. परंतु एखाद्या गटामध्ये कुठेतरी तुमचं थोडंफार 10 गुंठ्यापेक्षा कमी जर असेल तर तुम्हाला त्यासाठी पीक विमा भरता येणार नाही. हा सर्वात मोठा बदल आहे. अगोदर काय, 4 गुंठ्याचा सुद्धा तुम्हाला पीक विमा भरता येत होता. तुम्हाला 5 गुंठ्याचा, 3 गुंठ्याचा सुद्धा पीक विमा तुम्हाला अगोदर भरता येत होता. परंतु यावर्षीपासून तो मोठा बदल करण्यात आलेला आहे. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.